नमस्ते. काल 3 जानेवारी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सावित्रीबाई फुले यांची जयंती. अगदी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की त्यांच्याविषयी काहीतरी बोलावं, कारण त्यांनी जे आपल्यासाठी योगदान दिलेले आहे आपल्या समाजासाठी ते अत्यंत मोलाचं आहे. आपण थोडंही अनेकदा मनात शंका येते की त्यांनी एवढं योगदान दिलेलं आहे, परंतु आपण त्यासाठी काही करू शकतो की नाही. खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि तसा योगायोग काल आला. आजकाल आपल्याला त्यांच्याबद्दल बोलायला, त्यांच्याबद्दल ऐकायला सोपं वाटतं, परंतु तो एक काळ असा होता त्यावेळेस घरातील स्त्रीला घराबाहेर पाऊल टाकायची मुभा नव्हती. शिक्षण ही तर लांबचीच गोष्ट, सोडूनच द्या. आणि अशा काळातील सावित्रीबाईंचे कार्य खरंच वाखाणण्याजोगे म्हणता येईल. रूढी, परंपरा, अज्ञान या अंधारमय समाजात सावित्रीबाई एक मशाल बनून आली आणि पुढे जाऊन क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आपण थोडक्यात इतिहासाचा आढावा घेऊ. जास्त काही मी सांगणार नाही, कारण तसं बेसिक नॉलेज आपल्या सगळ्यांनाच पुस्तकातून आहे. सावित्रीबाई ज्यावेळेस लहान होत्या त्यावेळी असंच एकदा बाजारात गेल्या होत्या आणि तेथे गेल्यानंतर त्यांना जिलेबी खाण्याचा मोह आवरला नाही. तर तेथे त्या जिलेबी खात होत्या. येथील उघड्या वातावरणात त्या जिलेबीचा त्या आनंद घेत होत्या. तेथे एक ख्रिश्चन माणूस आला आणि त्या माणसाने सावित्रींच्या त्या उघड्या हातावरती एक ख्रिस्ती चारित्र्याचं पुस्तक दिलं. सावित्री गोंधळल्या, विचारात पडल्या, अरे यात काय आहे, मला कसं समजणार, मला तर कळायला हवं. जिज्ञासा निर्माण होणं याचं नाव म्हणजे सावित्री. खरंच त्यावेळच्या रूढी परंपरा असं सांगायच्या की स्त्री जर शिकली तर त्या शिकलेल्या अक्षरांच्या आळ्या होतात, त्या आपल्या ताटात येतात. तसेच एखादी स्त्री जर शिकली तर तिचा पती मरण पावतो. परंतु फुले यावरती बोलायचे की अगं चालेल ना, आपणही बघूयात नक्की कसल्या प्रकारच्या आळ्या तयार होता येत ते, आणि आपल्यालाही आणि समाजालाही कळेलच की मी जगतोय की मरतोय. त्याच्यामुळे तू काय मागे हटायचं नाहीस, तुला यात उतरायचंच आहे सावित्री, आणि तुला शिकावंच लागणार आहे, असा फुलेंचा हट्टच होता. एकदा काय झालं, असंच फुले एका दलित वस्तीतून जात होते आणि जाता जाता त्यांना असं लक्षात आलं की तिथे एक अत्यंत हुशार मुलगा आहे. ज्ञाना असं त्याचं नाव. अत्यंत हुशार, परंतु शिक्षणाचा आणि त्याचा काडी मात्र संबंध नाही. फुलेंना असं वाटलं, अरे ह्याने तर शिकायला हवं. त्यांनी लगेचच त्यांचे स्नेही मेजर साहेबांना एक पत्र लिहिलं की बाबा रे, असा ज्ञाना नावाचा अत्यंत हुशार मुलगा आहे, परंतु शिक्षण पासून तो पूर्णतः वंचित आहे. कृपा करा त्याला तुमच्या शाळेत घ्या, त्यालाही 2 अक्षरं कळू द्या. झालं, मेजर साहेबांचा लगेच होकार आला. ठरलं तर मग ज्ञाना शाळेत जायला निघाला. शाळेत गेला. वर्गात जाणार इतक्यात वर्गातील सगळी मुले ताडकन उठली आणि बाहेर आली. मेजर साहेबांना काही कळायच्या आत एक मुलगा समोर आला आणि बोलला, सर हा तर दलित वस्तीतला आहे, याच्यासोबत आम्ही बसणार नाही आणि शिकायचं तर लांबच, सोडून द्या. तर सर बोलले, अरे हा तुमच्यासोबत नाही बसायचा, तुम्ही वरती बाकड्यावरती बसा आणि हा खाली चटई टाकून जमिनीवरती बसेल. आणि मग तर तो मुलगा म्हणला, सर चटईवरती बसणार म्हणजे काय, चटई तर जमिनीवरच आहे ना, याचा विटा त्या चटईला होणार, चटईचा विटा जमिनीला होणार आणि मग तो आम्हाला होणार. मग आम्ही काय दररोज घरी जाऊन आंघोळ्याच करत बसायचं का. झालं. हा सगळा प्रकार त्या ज्ञानाच्या उघड्या डोळ्यांनी त्यांनी पाहिला आणि बिचारा रडत रडत घरी निघून गेला. तो ज्ञान घेण्यासाठी त्या ज्ञानाच्या शाळेत परत फिरकलाच नाही. वार्ता फुलेंच्या कानी गेली. घडला प्रकार समजला. तळपायाची आग मस्तकात गेली. विचार केला, अरे आजपर्यंत ही सूर्याची किरणे आमच्या डोक्यावर राज्याभिषेक करतायत, परंतु त्यांना कधी आमचा विटाळ झाला नाही. आजपर्यंत या मातीतून अथकपणे आम्ही चालत आलोय, परंतु या मातीलाही कधी आमचा विटाळ झाला नाही. इतकंच काय, तर या ओढ्या नाल्याचं पाणी पिऊन आम्ही आमची तहान भागवतोय, परंतु या पाण्यालाही कधी आमचा विटाळ झाला नाही. अरे थकून भागून एखाद्या झाडाच्या सावलीत आम्ही बसतो, तर त्या सावलीलाही कधी आमचा विटाळ झाला नाही. अरे मग आम्हा कुंभारांना आणि चांभारांनाच विटाळ होतो कसा, आणि तो असतो तरी काय. याचं उत्तर एकच आहे, आणि ते फक्त आणि फक्त अज्ञान. म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविन शूद्र खचले, आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. हे फुलेंनी ओळखले. सावित्रींना ते बोलले, सावित्री, या रूढी परंपरेने ग्रासलेल्या अंधारमय समाजाला, म्हणजे अज्ञानात असलेल्या अंधारमय समाजाला या सगळ्यातून जर बाहेर काढायचं असेल ना, तर एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे शिक्षण. येथील प्रत्येक मुलामुलींच्या हातात शिक्षण नावाचं शस्त्र देण्याची काळाची गरज आहे. त्यांना शिकवणं गरजेचं आहे सावित्री.
सावित्री गोंधळ. सावित्री बोलल्या, हो सगळं ठीक आहे, परंतु त्यांना शिकवणार कोण? तर फुले हसले. स्मित हास्य केलं फुलेंनी आणि बोलले, तुम्ही. सावित्री गोंधळल्या, विचारात पडल्या. त्या बोलल्या, अहो आम्हाला तर काहीच येत नाही, आम्हाला कोण शिकवणार? फुले बोलले, तुम्हाला आम्ही शिकवू आणि आजपासून येथील प्रत्येक मुलामुलींना शिकवण्याचं काम तुम्ही करणार आहात. आणि ठरलं तर मग अशा प्रकारे आपल्या सावित्रीबाईंच्या शिक्षणाला सुरुवात झाली आणि अखंड भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्या तुम्हा आम्हा समोर आल्या. 1 जानेवारी 1948 रोजी आपल्या फुलेंनी पुण्यातील भिडेवाडीत पहिली शाळा उघडली. तर तेथे शिकवणीसाठी जाताना आपल्या सावित्रीबाईंना नको ते सोसावं लागलं. त्यांच्या अंगावरती लोक दगड मारायचे, कोणी पाण्याच्या बादल्या भिरकावून द्यायचे, लांबूनच कोणी शेण फेकून मारायचं. नको ते सोसलं, परंतु त्या कधी डगमगल्या नाहीत की मागे हटल्या नाहीत. अगदी अखंडपणे आपल्या स्वतःचं कार्य त्यांनी चालू ठेवलं. एक प्रसंग तर आवर्जून सांगावासा वाटतो. असंच एक सद्गृहस्थ ज्यांना आपल्या सावित्रीबाईंची तळमळ समजली होती, उमगली होती, त्या गृहस्थालाही एक मुलगी होती. तिचं नाव होतं बाहुली. त्याला वाटलं सावित्रीबाईंप्रमाणेच हिलाही शिकवावं, सावित्रीबाईंच्या शाळेत हिलाही धाडावं. परंतु धाडणार कसं? आजूबाजूच्या जनतेचा यासाठी विरोध होता. अगदी मंडळींनो, आपण एखादं ओझे एखाद्या गोणीत भरतो ना, तसं तो त्या बाहुलीला त्या गोणीत टाकायचा. ती गोणी पाठीवरती घ्यायचा आणि शाळेकडे चालत जायचा. आजूबाजूला कोणी पाहतंय का नाही याची चौकशी करायचा, म्हणजे ह्याची खात्री करायचा आणि त्या दारामध्ये ते गोणं ठेवायचा. थोड्या वेळाने सावित्रीबाई ते गोणं उघडायच्या, त्यातले त्या बाहुलीला बाहेर काढायच्या आणि तिला शिकवणी द्यायच्या. हा असा नित्यक्रमच ठरलेला होता. एक दिवस काय झालं तर शाळेच्या ओरंड्यामध्ये ही बाहुली खेळत होती आणि एका रूढी परंपरेने ग्रासलेल्या एका माणसाला ही गोष्ट समजली. त्याला हे पाहवलं नाही. त्या माणसाने त्या बाहुलीला लाडू खायला दिला. आता लहान मूल आणि लाडू याचा संबंध, म्हणजे लहान मूल आणि खाऊ याचा संबंध तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. क्षणाचाही विलंब न करता त्या बाहुलीने तो लाडू अलगद घेतला आणि पटशिरी खाऊनही टाकला. पण त्या निर्दयी माणसाने त्या लाडवामध्ये काचेचा चुरा भरला होता. खाताक्षणी त्या तीक्ष्ण धारदार काचेच्या टोकांनी त्या बाहुलीच्या पोटातील नसा आतडी कापली गेली आणि बिचारी जागीच मरण पावली. स्त्री शिक्षणासाठी गेलेला हा पहिला बळी होय. देवाचा जास्त ध्यास घेतला तर देवऋषी होते, पांडुरंगाचा ध्यास घेतला तर वारकरी होतोय. देवाचा जास्त ध्यास घेतला तर देवऋषी होतोय, पांडुरंगाचा जास्त ध्यास घेतला तर वारकरी होतोय. परंतु कधी विचार केलाय का, या फुले आणि सावित्रीबाईंच्या विचारांचा जर तुम्ही ध्यास घेतला ना, तर अख्खं चित्र पालटवण्याची ताकद आहे याच्यात. खरंच अशा या महान आपल्या सावित्रीबाईंना आणि त्यांच्या कार्याला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.